नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. अंबरनाथ शहरात सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळ यांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2517वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तथागत बुद्धांच्या मूर्तीची रथातून भव्य मिरवणूक शहराच्या प्रमुख रस्त्यांनी करण्यात आली. मिरवणुकीत उपासक उपासिका तसेच लहान बालक शुभ्र वस्त्र परिधान करून मिरवणुकीत सामील झाले होते. शिस्तबद्ध पद्धतीने या मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले होते. सर्वांच्या हातामध्ये पंचशील ध्वज देण्यात आले होते. शहरातील वातावरण अगदी बुद्धमय झाल्याचे दिसून आले. मिरवणूक संपल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जयंती मंडळाचे अध्यक्ष अनिल गजभिये यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर भंते राहुल बोधी यांची धम्मदेसना आणि त्यानंतर प्रबोधनात कार्यक्रम म्हणून कुमारी श्रावस्ती मोहिते गायिका यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. समाजात विशेष कार्य करणाऱ्या यावेळी मान्यवरांचा जीवन गौरव पुरस्कार आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये ज्येष्ठ बौद्धाचार्य PS खरातगुरुजी आणि समाजसेवक रवींद्र सुदाम गजभिये यांना सहकुटुंब सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैद साहेब, आंबेडकरी विचारवंत श्यामदादा गायकवाड, नगरसेवक धनंजय सुर्वे, नगरसेविका रेश्मा सुर्वे, नगरसेवक ॲडव्होकेट संदीप भराडे तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. बुद्ध जयंतीचे औचित्य साधून धम्मचारी शिलघोष लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सिंहगर्जना आणि किरण रामी बाबुराव मोहिते लिखित व्यक्तिमत्वाचा दीपस्तंभ या पुस्तकाचे प्रकाशन आंबेडकरी विचारवंत श्यामदादा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ पॅन्थर नेते सुधाकर बर्वे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ ओगले उपस्थित होते. शेवटी भंते राहुल बोधी थेरो आणि जयंती मंडळाचे अध्यक्ष अनिल गजभिये यांनी आपले विचार मांडले. याचामि सौगंकत्वं शीलं देतमे भन्ते तत्यंपि ओकास अहं भन्ते त्रिसर. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्यांचं अंबरनाथमधील या आंबेडकरी चळवळीसाठी सतत त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. जोरदार तयार असून आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. अत्यंत शांततामय मार्गाने आंबेडकरी समाज या शहरामध्ये जयंती उत्सव व तो प्रज्ञाश्रय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव असो किंवा तथागत भगवान बुद्धाची जयंती असो, भारतीय संविधानाचा गौरव दिन असो किंवा सावित्रीच्या लेखीचा भारत शब्द अपराधं समतुमे भन्ते द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते भारतेन तत्सं शब्द अपराधं समतुमे भन्ते तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते भारतेन तत्सं शब्द अपराधं समतुमे भन्ते. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरुवर्य केळुस्कर गुरुजी, या केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेब जेव्हा मॅट्रिक झाले आणि भारतामध्ये अस्पृश्य वर्गातला हा पहिला विद्यार्थी जो मॅट्रिक झाला, म्हणून केळुस्कर गुरुजींनी जो त्यांचा असलेला समारंभ ठेवला होता त्यांच्या असलेल्या गुणगौरवाचा, तेव्हा केळुस्कर गुरुजींनी छोटंसं वाचन करतो आहे. सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळ अंबरनाथ जीवन गौरव पुरस्कार 2026 माननीय ज्येष्ठ बौद्धाचार्य पोपट संभाजी खरात अर्थात PS खरात गुरुजी. सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळ अंबरनाथ शहराच्या वतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार 2026 आपणास प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. अंबरनाथ शहरातील हाऊसिंग बोर्ड कामगार वसाहतीत प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुरुवात करताना आणि नंतर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचा भाग होताना सर्व समाज बांधवांना एकत्र करण्याचा आपला निर्धार हा दिशादर्शक आहे. 35 वर्ष अविरत संघर्ष करून अंबरनाथ मधील अभिमानास्पद आणि धम्म कार्यात अग्रेसर असणारे संबोधित बुद्ध विहार स्थापन करण्यापासून आणि त्या माध्यमातून समाजात धम्म संस्कार रुजविण्यात आपले योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. भारतीय बौद्ध महासभा अंबरनाथ अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष पदावर कार्यरत असताना बौद्धाचार्य म्हणून 2000हून अधिक विवाह विधी, अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन तसेच वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून शेकडो गरीब विवाह कार्य जुळवून आणण्यात आपण सामाजिक बांधिलकी मनापासून जपली आहे. आपल्याला मिळालेला दैनिक अंबरनाथ टाइम्सचा समाज भूषण पुरस्कार, भारतीय बौद्ध महासभा ठाणेचा आदर्श आणि ज्येष्ठ बौद्धाचार्य पुरस्कार, आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आपल्यातील सच्चा, कृतिशील, फळाचा धम्म उपासक असल्याची साक्ष देतात. आज वयाच्या 80व्या वर्षीही आपण न थकता करत असलेले धम्म कार्य आंबेडकरी विचारधारेवर काम करणाऱ्या अनेक पिढ्यांच्या सदैव स्मरणात राहील. आपल्या त्यागमय कार्याचा नव्या पिढीला दिलेल्या वैचारिक वारशाचा आम्हाला सतत अभिमान वाटत आहे. मनपूर्वक अभिनंदन. आपणास निरोगी दीर्घ आयुष्यासाठी मंगलमय हार्दिक शुभेच्छा. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. शुभेच्छुक सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळ अंबरनाथ शहर. हा पुरस्कार किंवा हा जीवन गौरव पुरस्कार त्यांना देण्यासाठी मी आमचे ज्यांना यापूर्वीचा जीवन गौरव पुरस्कार दिला आणि सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळाचे अध्यक्ष होते ते सुधाकर बर्वे काका यांना मी हे सन्मान पुरस्कार देण्यापूर्वी त्यांना शाल, अगोदर शाल, त्याच्यानंतर बापूराव मेश्राम साहेब, आपण पंचशील वर्गाची पट्टी आणि बुद्ध आणि धम्म हे पुस्तक जे आहे अनिल गजबी साहेब या वर्षीचे अध्यक्ष, इकडे बघा, आणि जीवन गौरव पुरस्कार त्याच्या अगोदर लीलावती काकू जे आहेत यांना ज्योती कपाल आणि रेश्माताई सुरू, आपण खाली बसलात रेश्माताई लवकर या. लीलावती खरत काकूंना या ठिकाणी साडी आपण देत आहोत. ज्योतिताई कपाल आणि रेश्माताई सुर्वे आपण दोघींनी लीलावती खरत काकूंना ही साडीची भेट या ठिकाणी द्यायची आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण समाज कार्यामध्ये काकूंची जेवढी साथ गुरुजींना मिळाली आणि जीवन गौरव पुरस्काराची ही ट्रॉफी या ठिकाणी अध्यक्षांच्या हस्ते, त्याचबरोबर देवानंद शेंडे आपण सगळ्यांनी करत गुरुजींना प्रदान करायची आहे. मनपूर्वक अभिनंदन. त्यानंतर दुसरा जीवन गौरव पुरस्कार आपण आदरणीय व्यक्तीची या ठिकाणी धम्मदेशना होईल. धम्मदेशनानंतर आपण जीवन गौरव पुरस्कार प्रदान करणार आहोत. दान देणे हे मानवी जीवनाला परिपूर्ण आणि अर्थपूर्ण बनण्याचे मार्गदर्शक तत्व आहेत. याचा प्रत्यय सतत आपल्या व्यक्तिमत्वात अधोरेखित होतो. दानपारमितेच्या बलाने आणि तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्प तेजाने आपल्या सर्व कुटुंब सदस्य जोरदार तयार झाले पाहिजेत. जगन्नाथ ओगले साहेबांसाठी देशमताई निर्भवणे बुद्ध आणि धम्म या पुस्तकाची प्रत देखील आपण त्यांना देऊया. रेडी? थांबा थांबा. रेडी? ओके. आणि
या कॅमेरामध्ये स्माइल. झालाय नमो बुद्धाय. तो शिक्षणामध्ये झालाय. आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त अंबरनाथमध्ये नाही बुद्ध पौर्णिमा सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीनं अतिशय भव्य भव्य पण तरी खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सर्व आयोजक समितीच्या कार्यकर्त्यांना, उपासक उपासिकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. मला बुद्धाच्या ओटीमध्ये भारत देशामध्ये अनेक महापुरुषांच्या जयंत्या सुरू होत आहेत, परंतु बाबासाहेबांनी जो आपल्याला धर्म दिलेला आहे त्या धर्माच्या प्रती आपली जागृती आणि त्याच्याबद्दल आपल्या जी अवेअरनेस उत्पन्न होत आहे. लोक जयंती करत होते, परंतु क्वचितच लोक आहेत जे बुद्ध जयंती साजरी करतात. भगवान बुद्धांचा धम्म हा भारतात उदयास आला आणि संपूर्ण जगभर पसरला. आज बुद्ध जयंती भारताच्या बाहेर अतिशय मोठ्या मोठ्या प्रमाणात साजरी होते, परंतु आपल्या अंबरनाथ मध्ये गेल्या काही वर्षापासून ही जयंती साजरी होत आहे. याचा मला अभिमान आहे आणि आपण अशाच पद्धतीने सर्व समाज एकत्र येऊन जयंती साजरी केली पाहिजे. आणि अशा कार्यक्रमाचे जे उपासक सहभागी होतात त्यांच्या प्रती मंगलमैत्री करतो. सर्वांच्या प्रती मंगलमैत्री, सार्वजनिक जयंती महोत्सव मंडळ अंबरनाथ हे गेल्या 7 वर्षापासून बुद्ध जयंती महोत्सव अंबरनाथ शहरात मोठ्या थाटामाटात साजरी करत आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण भारतभर नाही तर जगभरात साजरी होते. पण ज्या बाबासाहेबांमुळे आपल्याला बुद्ध धम्म दिला त्या बुद्धाची जयंती आपण ते गेल्या 7 वर्षापासून आमच्या मनाला, आमच्या काही टीमला त्याची खंत वाटत होती की बाबासाहेबांची जयंती एवढ्या मोठ्या थाटात साजरी होत असताना बुद्धाची जयंती का होत नाही. त्यांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला, तर ती जयंती आपण गेल्या 7 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात आणि तेही विशेष म्हणजे आपल्या सर्वांच्या धम्मदानातून, श्रमदानातून आणि सर्वांच्या एकीकृतीने आपण हे साध्य करतो. ही जयंती साध्य करण्याचा उद्देश हाच आहे तो बुद्धचा विचार हा बुद्ध बहुजनापर्यंत पोहोचवणे आणि हा देश हा बुद्धमय होईल अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.